औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरगाणा येथे OGT सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मिग ओझर येथील HALचे DGM आणि ट्रेनिंग डिपार्टमेंटचे संजय सावरकर, आशुतोष चांदोरकर, भूषण पवार तसेच टाटा स्ट्राइक प्रोजेक्ट फॉर्च्यून कंपनी नाशिकचे शरद कदम उपस्थित होते। सदर समारंभाला विविध प्रशिक्षणार्थींनी HL, OGT व फॉर्च्यूनर कंपनी नाशिक या ठिकाणी विविध प्रकारचे जे प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणाचे विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये वितरण करण्यात आलं। यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंटची माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली। त्यामध्ये कंपनीमध्ये निर्माण होणारे एअरक्राफ्ट तसेच विविध पार्ट्स जसे की त्यामध्ये कंट्रोलिंग सिस्टीम, सेन्सर, रडार, कम्युनिकेशन सिस्टीम, इंडस्ट्री 4.0 बद्दल माहिती व इतर भागांची माहिती विद्यार्थ्यांनी थेअरी व प्रात्यक्षिके जे काही काम केलं त्याची माहिती व अहवाल समारंभामध्ये सादर केला। पुढील भविष्य हे डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन तसेच ITI आणि कंपनी यामध्ये असणारं डिफरन्स हा समजावून सांगण्यात आला। या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। प्रशिक्षणार्थींनी केलेल्या प्रयत्नांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। संस्थेचे प्राचार्य प्रशांत बडगुजर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। यावेळी संस्थेचे गटनिदेशक आशिष काळे, भंडारपाल अमर काळे, शिल्प निदेशक दीपक जगताप, प्रवीण सांगळे, कैलास चव्हाण, प्रणाली याळीज, परिचर संजय गायकवाड, मनोज चौधरी, लीलाबाई चौधरी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, कळवण।